नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। संभाजीराव भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे। नवरात्र उत्सवातील दांडिया हा प्रकार देखील चुकीचा आहे, पण आम्ही नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, असे संभाजी भिडे यांनी ठणकावले। तर आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक आणि मिरवणुकीसाठी राबवले जात असल्याची खंतही भिडे यांनी बोलून दाखवली। जगाच्या पाठीवर असंख्य आक्रमणे झालेला बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे। 1962ला चीनने भारतावर आक्रमण केले आणि त्यावेळी हिंदी चीनी भाई भाई अशा घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला। यांच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असे संभाजी भिडे गुरुजी यावेळी म्हणाले। हिंदू मुस्लिम भाई भाई असे निकट शत्रू वैरी गणिम त्यांना भाऊ म्हणायचे आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी। हिंदूचा सर्वात मोठा दोष असेल तर तो हा की त्यांना आपला कोण परका कोण, वैरी कोण कैवारी कोण, शत्रू कोण मित्र कोण, योग्य काय अयोग्य काय, उपकारकारक काय मारक काय हिंदूंना कळत नाही। महामूर्ख प्रजा आहे, असेही भिडे गुरुजी यावेळी म्हणाले। समोर एक उद्दिष्ट आहे। उद्दिष्ट काय आहे? जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे। जगामध्ये 187 राष्ट्र आहेत, त्यापैकी एक नाही, दोन नाही, तीन नाही, 76 राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली। अरे आता एवढ्यात 60-62 वर्षापूर्वी तर चीन काय त्या फडव्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं। 34 डिव्हिजन सैन्य घेऊन, 1 डिव्हिजन सैन्य म्हणजे 24,000 सैनिक, प्रत्येक सैनिकाच्या हातात AK-47 AK-56। आणि काय झालं? काय 22 ऑक्टोबर 1962ला आक्रमण झालं। पुढे 22, 23, 24, 25, 26, 27, 28 7 दिवसात हिंदुस्थानचे 59,000 सैनिक मारले गेले। ते पाठलाग करतात हिंदी चीनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला। ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही। हिंदू मुस्लिम भाई भाई असे निखळ शत्रू वैरी गनिम कर्तनकार त्यांना भाऊ, आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी। हिंदूंच्या सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय अयोग्य काय, उपकार काय मार्ग काय हिंदूंना कळत नाही। भवानी